श्री स्वामी समर्थ. आपण जसे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी दिवे लावतो, वाती जाळतो आणि आपल्या जीवनातील, आपल्या घरातील अंधकार दूर करतो, त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला 750 वाती जाळायच्या आहेत. ह्या वाती जाळल्याने जीवनातील नकारात्मकता नष्ट होते, घरातील नकारात्मक शक्ती दूर होते, घर पवित्र व शुद्ध होते, वाईट नजर बाधा दूर होतात, महादेवांची कृपा प्राप्त होते, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ही सेवा मंदिरात केली तर उत्तमच, पण शिवरात्रीच्या दिवशी मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी असते, त्यामुळे आपण ही सेवा घरी केली तर ती तितकीच फलदायी मानली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी, दुपारी, संध्याकाळी किंवा प्रदोष काळामध्ये तुम्ही कोणत्याही वेळेस या वाती जाळू शकतात. रात्री देखील तुम्ही ही सेवा करू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला खूप महत्त्व आहे. रात्री जागरण करून शिवनामाचे कीर्तन, भजन करावे, शिवाची आराधना करावी. तसेच या वाती रात्री जाळल्यास खूप फलदायी ठरते. 750 कापसाच्या वाती आपल्याला घरी बनवणं खूप कठीण जाते, म्हणून तुम्ही दुकानात तयार वाती आणू शकता. वाती शुद्ध कापराच्या असाव्यात. शुद्ध गाईच्या तुपामध्ये आपल्याला ह्या वाती पहिले भिजवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला घर स्वच्छ करायचे आहे. देवघर स्वच्छ करून एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. चौरंगाभोवती सुंदर अशी रांगोळी काढावी. तांब्याचे जे ताम्हण असते, जे आपण देव धुण्यासाठी वापरतो, ते घ्यावे किंवा एक मोठी पंती घ्यायची आहे. त्या पंतीमध्ये किंवा ताम्हणामध्ये शुद्ध गाईच्या तुपामध्ये ह्या भिजवलेल्या 750 वाती आपल्याला ठेवायच्या आहे. त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचे आहे. दिव्याखाली रांगोळीने स्वास्तिक काढून घ्यावे. दिव्याला एक फूल वाहायचे आहे. त्यानंतर देवघरातील अखंड दिव्यापासून एका कापराने सर्व वाती प्रज्वलित करायच्या आहेत. वाती प्रज्वलित झाल्यानंतर भगवान शिवशंकराचे नामस्मरण करायचे आहे. ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय हा मंत्र आपल्याला जपत राहायचा आहे. 108 वेळा हा मंत्र जपावा. शक्य असेल तर वाती जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत सतत आपण नामस्मरण करत राहावे. मन एकाग्र करून आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे महादेवा, आमच्या घरातील सर्व अडचणी दूर करा, नकारात्मक शक्ती नष्ट करा, आमच्यावर कृपा करा. अशी प्रार्थना आपल्याला महादेवांना करायची आहे. वाती जळल्यानंतर त्या ताम्हणामध्ये किंवा दिव्यामध्ये तो दिवा घेऊन आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. या कापराच्या वासाने, या वाती जळल्याच्या वासाने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. मुख्य दरवाजा, स्वयंपाकघर, देवघर, शयनकक्ष अशा सर्व ठिकाणी आपल्याला हा दिवा फिरवायचा आहे. त्यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जर शक्य असेल तर ज्या दिवशी प्रदोष असतो, ह्या प्रदोषाच्या दिवशी देखील आपण हा उपाय करू शकतो. असे केल्यास वेश पुण्य प्राप्त मिळते. प्रदोष काळ हा शिवपूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी 750 वाती जाळण्याचा हा उपाय श्रद्धेने आणि भक्तिभावाने नक्की करा. श्रद्धा असेल तर फळ नक्की मिळते.
आणि महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली महादेवाची कुठलीही सेवा ही 100% आपल्याला फल देते. श्री स्वामी समर्थ.